अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी कायम पोटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडण तपतीर्थार्टन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी संत पाय हे शेवावे, तरीच तरावे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेजी अमोघ ग्रंथ केले. शास्त्राचे भांडण तपतीर्थार्टन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी संत पाय हे शेवावे. याजसाठी संत पाय हे शेवावे, तरीच तरावे तुकावणे. शास्त्राचे भांडण तपतीर्थार्टन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी कायम पोटी वेदशास्त्रे. शास्त्राची भांडण तपतीर्थार्टन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय समाजाला समज देतात. जर ब्रह्मज्ञान जीवनामध्ये जर मिळवायचं असेल तर साधना करावी लागेल. साधनेशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, असा एक विचार या भंगातून महाराज प्रगट करतायत. सेवेचं प्रवृत्ती निमित्त चातुर्मास समाप्ती. हरिभक्तीपरायण आदरणीय राऊत महाराजांच्या सानिध्यामध्ये राहणारे सर्व साधक, सवंगडी, अभ्यासक सर्वांच्या वतीनं हा शिवेचा योग आहे. गेल्या अनेक कालापासून या ठिकाणी हे चिंतन चालू आहे. 12 महिने चिंतन चालू आहे बरं का. मग 12 महिने चिंतन असताना चातुर्मास समाप्ती हा उद्देश वेगळा का? चातुर्मासामध्ये एखादा ग्रंथ निवडला जातो आणि त्या ग्रंथाचं 4 महिन्यामध्ये चिंतन घडावं असा एक संकल्प केला जातो. आणि त्या चातुर्मासाच्या निमित्ताने 4 महिन्यामध्ये ज्या ग्रंथाचं चिंतन झालं त्याचा समाप म्हणजे चातुर्मास समाप्तीवर. त्यावर्षी जगद्गुरु श्री तुकोबारांच्या गाथेचं चिंतन आपण केलेलं आहे. पूर्ण केलं का? थोडंफार केलं. जी गाथा पूर्ण झाली नाही आणि होऊ नये ज्यांनी लिहिली ते म्हटले नाहीत पूर्ण झालं नाही. आम्ही तुम्ही कसं काय पूर्ण झालं म्हणणार. पण संतांचं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाचं चिंतन घडलं पाहिजे. काही काल आपण त्या अभ्यासाकरता आयुष्यातला दिला पाहिजे. तो देऊन काही चिंतन घडावं म्हणून हा चिंतनाचा ओघ आतापर्यंत महाराजांच्या सानिध्यामध्ये चाललेला आहे.
कारण संत वाङ्मयाचं असेल, शास्त्राचं असेल, चिंतन करत असताना ते चिंतन अभ्यासकाच्या सानिध्यामध्ये झालं पाहिजे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन आपल्याला मुद्दा मांडता येईल. तर खरंच पारमार्थिक चिंतन करायचं असेल तर जिथं गुरु परंपरेने ज्ञान आलंय तिथंच चालावं. हा महत्वाचा विचार आहे. त्याचा अर्थ कोणी करून असा त्याचा अर्थ नाही. त्याच्या माग गुरु परंपरेची बैसका पाहिजे, तर त्या सिद्धांताला बाधा येत नाही. जर चिंतन करून जर भ्रम जात नसेल, सांगण्यामध्ये एक वाक्यता होत नसेल, तर समजावं. गुरुवरी साखरे महाराज सांगत असतात, एक विद्वानांनी प्रश्न केला, म्हणजे महाराज हे नेहमी चिंतन करताना खटकतंय. महाराज म्हणजे खटकणार ज्याच्या माग गुरु संप्रदाय पूर्वक अध्ययनाचा अभाव. महाराजांनी एका अभ्यासकाला दिलेलं उत्तर आहे बरं काय. म्हणून हे चिंतन करत असताना जे परंपरेनं शुद्ध ज्ञान आलेलं आहे त्यांच्या सानिध्यामध्ये हे चिंतन घडावं. आणि हा योग आपला सर्वांचा आहे की आलेलं ज्ञान आहे. ज्ञानदान परायणम साखरे महाराजांच्या घराण्यातून आलेले ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आज चिंतनाच्या रूपाने देण्याचं कार्य आदरणीय महाराज करतायत. ज्याचा जसा अधिकार असेल किंबहुना जे ज्याच्याकडे आहे ते माणसांनी समाजाला द्यावं. जे ज्याच्याकडे आहे ते माणसांनी समाजाला द्यावं. म्हणून गुरुवरी साखरे महाराजांनी एक ठिकाणी गमतीनं वर्णन केलंय. ते म्हणतात काही माणसं आपल्याला शिव्या देतात, समजावं त्यांच्याकडे भरपूर आहे म्हणून देतात. यांनी शिव्या दिल्या मला म्हणायचं त्यांच्याकडे ते आहे ते म्हणून दिलं. तसं महाराजांच्याकडे ज्ञान आहे म्हणून त्यांनी दिलं. जे ज्याच्याकडे आहे ते द्यावं. योग आहे काय योग आहे तो पाक वेगळा बरं का. म्हणून ज्ञान देत राहावं. किंबहुना ज्ञान देण्याने वाढत. कोणाचं देणाऱ्याचं का घेणाऱ्याचं? देणाऱ्याचं तरी वाढतच बरं का. पण घेणारा मात्र त्या मानाचा उदार पाहिजे, संकुचित वृत्तीचा असून चालत नाही बरं का. ज्यावेळी 8 वर्षाचा कालावधी आश्रमातला संपला, घरी यायचं ठरवलं. आता आज्ञा घ्यायचे गुरुवर्य महाराजांच्याकडून. आता आपण जाणार कसं? आश्रमात जात असताना वडिलांना बरोबर घेऊन गेलो होतो, आता निघताना सुद्धा वडील पाहिजेत. मग कार्तिक वारीच्या निमित्ताने महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर वैकुंठाशी गुरुकृप महाराज म्हटले आता पूर्णानंद घरी यायचा म्हणतोय. महाराज म्हटले आम्ही द्यायला बसलोय म्हणले. किती घ्यायचं ते त्यांनी ठरवायचं हे उत्तर दिलेलं बरं का त्यावेळेच. घरी जा म्हटले नाहीत, घरी जा म्हटले नाही, आम्ही द्यायला बसलोय, किती व्हायचं ते त्यांनी ठरवायचं म्हटले. एवढंच बोलले. त्यांच्यानंतर पुन्हा महाराज बोलले नाहीत 5 वर्ष. तात्पर्य ज्ञान आहे, देत राहा. आणि ते या पद्धतीनं आता आपल्या समोर सांगितलं ते आलेलं ज्ञान आहे, परंपरेनं आलेलं आहे, शुद्ध परंपरेतून आलेलं ज्ञान शुद्ध आहे. तेव्हा शास्त्राच्या माध्यमातूनही चिंतन आजपर्यंत चालत आलेलं आहे. पण ते शास्त्रच संत वाङ्मयामध्ये कसं ओवलेलं आहे त्याचा अभ्यासातून आपल्याला थोडासा स्वीकार करायचा आहे, शिकायचा आहे बरं. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असेल, तुकोबारांचा गाथेसारखा ग्रंथ असेल, किंबहुना सकल संत वाङ्मयाचा जर विचार केला तर
हे सर्व सकल संत वाङ्मय म्हणजे काय त्यांच्या मनामध्ये आलं आणि ते बोलले जगाच्या समोर, असा त्याचा अर्थ नाहीये. जो विचार वेदामध्ये आहे, जो विचार पुराणामध्ये आहे, जो विचार शास्त्रामध्ये आहे, तोच विचार साधू संतांनी आपल्या बोली भाषेमध्ये प्रगट केला बरं का. सर्वसामान्यांचा विचार करून हे वाङ्मय संतांनी प्रगट केलेलं आहे. शास्त्रच आहे, पण जसाच्या तसंच शास्त्र संतांनी आपल्या या वाङ्मयाच्या द्वारे समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. क्षरा अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. निगम कळा, निगम म्हणजे वेद. पाहे कोण पाहे? तुकोबार आहे. पण कसं पाहे? क्षरा अक्षरा वेगळा होनी पाहे. नुसतं पाहण्याने घडलं नाही, बोले विठ्ठल प्रसादे. त्या बोलण्याच्या माग भगवंताचा प्रसाद आहे, गुरूंचा प्रसाद आहे. बोलणारी पुष्कळ आहेत, सांगणारी पुष्कळ आहेत, पण सांगणाऱ्याच्या आणि बोलणाऱ्याच्या माग प्रासादिकता असावी बरं. प्रासादिकता असावी. मग जाता जाता लक्षात ठेवा, अभ्यासकांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सस संतांच्या वाणीला प्रासादिकता आहे, तीच प्रासादकता आज आपल्या संप्रदायामध्ये श्री गुरु साखरे महाराजांच्या घराण्याला आहे. हे विसरता कामा नये, विसरता कामा नये. प्रासादिकता आहे त्यांच्या जीवनामध्ये. आणि असा प्रासादिक वाणीने हा ज्ञानाचा ओघ आदरणीय महाराज बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी करतायत. आणि त्या चिंतनातून आता हा चातुर्मासाचा समारोप मनी मानशी घेऊन महाराजांच्या आज्ञेतून हा सेवेचा योग आहे. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागो तिचे चरणा, या न्यायाने सेवा आहे बरं का. माझ्यासारख्याने काही कंबर बांधून तुमच्या समोर सांगावं हा माझा अधिकार नाही. पण इच्छा असते. महाराज मगाशी बोलले, बाजीरावना उशीर केला तुम्ही याला. बापाला बापाच्या ताटात जेवलेलं मूल फार आवडतं. दुसऱ्याच्या ताटात जेवलेलं आवडत नाही असं मला म्हणायचं नाही बरं. आपलं मूल आपल्या ताटामध्ये जेवलेलं फार आवडतं, या न्यायाने महाराजांची अपेक्षा आहे. आणि त्या न्यायानाची सेवा आहे. मी जरी आळंदीला शिकून आलो असले तरी मोठा नाहीये. कारण एक प्राथमिक मार्गदर्शन म्हणून आळंदीतलं शिक्षण आहे. त्याच्या पुढे ते आपण अनेकांच्या संगतीमध्ये, सत्संगामध्ये जाऊन ते वाढवायचं असतं. तेव्हा मी काही सांगण्याकरता आलो नाही. जशी महाराजांची अपेक्षा आहे, आपल्या जवळ श्रवण करणाऱ्या मंडळीने काही 4 शब्द सांगावेत, त्याला अनुसरून सांगावेत, त्याच न्यायाने मी त्यांच्या प्रत्येक सांगण्याकरता उभा आहे. मग काय सांगावं, काहीतरी सांगावं असं काही वाटलं नाही. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग गाथेतील हा एक चिंतनीय अभंग डोळ्यासमोर आला. असाच एक अभंग आहे. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय घडतं, आणखी एक ब्रह्मज्ञानाचा अभंग आहे. काय सुरुवात आठवते? आता झाला ब्रह्मज्ञान. नाही, सुरुवात अशीच आहे. मला ते आठवे ना.
असं नाही, मी विसर बोला आहे जरा. हा भंग बसला आणि तो लोकला. नाही, सांगण्याचा भाव आहे. हा, श्रवणाला कान दिल्यामुळे नाही नाही, त्याच्यामध्ये नाही नाही, त्याच्यामध्ये उपदेश केलाय कोणाला? शुकाचार्यांना उपदेश केलेला आहे. अभिमान लागे शुकाचे पाठी, त्यातलंही प्रमाण आहे. हा, सुरुवातच ब्रह्मज्ञान आहे त्या अभंगाची. अभिमान हा अभंग आहे बरं. सांगण्याचं मी एवढा वेळ घालवत नाही, एवढं विचारत नाही. मला तो अभंग घ्यायचा होता आणि तो अभंग वाचता वाचता हा अभंग डोळ्यासमोर आला. हो, सांगण्याचा उद्देश मुद्दा म्हणतो अभंग उच्चारात यावा म्हणून मी ठरवलं होतं त्या अभंगावरती काही बोलावं. पण तो अभंग पाहता पाहता हे अभंगाला दोन्ही चरण सारखे आहेत. आणि दुसरा उद्देश की याच्यामध्ये शास्त्राचा विचार आहे, ग्रंथाचा विचार आहे, अनेक अध्ययन अध्यापन या माध्यमातून चाललेलं चिंतन आहे. त्यांना अनुसरून काही अभंगातून बोलता येतं का, हा भाव मनी मानसिक अभंग थोडासा धैर्याने निवडलेला आहे बरं का. किंबहुना नेहमी वक्त्याने बोलत असताना सावध बोललं पाहिजे. वक्त्याने बोलत असताना जबाबदारीनं बोललं पाहिजे बरं. एखाद्या सभेमध्ये काहीतरी बोलायचं आणि मी बोलता बोलतो बोलणार आणि माघार घेतो म्हणायचं, असं कीर्तन नाही बरं. असं कीर्तन नाहीये. बोलताना जबाबदारीनं बोललं पाहिजे. बोलताना जबाबदारीने बोललं पाहिजे, फार जबाबदारीने बोललं पाहिजे, नेहमीच बोललं पाहिजे, पण कमीत कमी आज तरी इथं बोललं पाहिजे. नेहमीच बोललं पाहिजे बरं का. कारण एखादा विचार एखादा सिद्धांत मांडत असताना त्या सिद्धांताला कुठं बाधा येऊ नये बरं का. बाधा येऊ नये, विषयांतर होऊ नये, दोषाचा विचार मांडलेला आहे. असं दोषरहित बोलणं वक्त्याचं असावं, या दृष्टीने काही विचार आपण थोडासा करण्याचा प्रयत्न करू का. एकता सौरला खटवांगरायाशी, एक तासच आपल्याकडे, तेव्हा एक तासामध्ये आणि माझ्या मतीप्रमाणे काही सांगता येईल तेवढा सांगण्याचा प्रयत्न करू. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगातून एक समाजाच्या समोर विचार प्रगट करतात. अतिशय मार्मिक तुकोबाराय अभंगातून बोलतायत की संत महात्म्यांची समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती एकच आहे की प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा. उद्धाराच्या अपेक्षेतून या भावनेतून संत बोलले बरं का. त्यांना काही मिळवायचं नाहीये आणि त्यांना काही मिळवायचं नाही, आपण त्यांना काही देऊ शकत नाही बरं का. पण त्या संतांची अपेक्षा आहे समाजाकडून की प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे. किंबहुना उद्धार करून घेण्याकरताच मनुष्याचा जन्म आहे याची जाणीव करून द्यायची आहे समाजाला. की जो प्राप्त झालेला नरदेह, या नरदेहामध्ये मानवी जीवनाचं काहीतरी साध्य आहे आणि ते अंतिम साध्य आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे. बाकीचं काय जीवनामध्ये करता नाही आलं तरी चालेल, पण अंतिम साध्य जीवनामध्ये प्राप्त व्हावं आणि आयुष्य संपावं. भांगलता भांगलता रात्र झाली तरी काय हरकत नाही.
घर बांधता बांधता आयुष्य संपलं तर काय फरक पडत नाही बरं का. कारण पुढची पिढी बांधायला तयार आहे. पुढची बांधायला तयार आहे. पण लोक म्हणतात अहो घर बांधलं, वास्तुशांती होण्याच्या आधीच गेले, काय फार नुकसान नाही बरं. काय नुकसान नाहीये. पण जन्माला आले आणि ब्रह्मज्ञान मिळवायच्या आधीच मेले, फार मोठं नुकसान आहे. पायपा शरीराची आगावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. असं तर जीवनामध्ये घडत असं तर जीवनाला काय किंमत आहे? काहीच किंमत नाही. लक्षात ठेवा. जे मानवी जीवनाचं अंतिम साध्य आहे ते साध्य आपल्याला प्राप्त करता आलं पाहिजे. आणि ते करण्याकरता जीवनामध्ये प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. करायचा म्हणून नाही बरं का, प्रामाणिक केलं पाहिजे. आणि ही समाजामध्ये मानसिकता आहे का हे चाचपण्याचं तुकोबरांनी थोडस धैर्य केलं बरं का. आमच्या तुमच्या करता हा शब्द न वापरला. खरंच माणसं याच्याकरता तत्पर आहेत का? कुणी याच्याकरता प्रवृत्त आहे का? किंवा समाजाचं अवलोकन केल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं याच्याकरता कोणीही त्या मानाने प्रवृत्त नाहीये. बऱ्याच ठिकाणी महाराजांनी चाचपणी केलेली आहे समाजाच्या बाबतीत. बऱ्याच ठिकाणी चाचपणी केलेली आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर सोडून, आयता आला घर सोडून, आयता आला अशी चाचपणी समाजाची केली. समाजाकडून उत्तर आलं देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदरे जागे. ही समाजाची परिस्थिती आहे. लक्षात ठेवा. याच पद्धतीनं तुकोबराया अभंगाच्याही माध्यमातून समाजाकडे पाहत असताना आपल्याला थोडस सूत्र सापडेल बरं का. आणि ते सूत्र असं आहे, महाराजांनी पाहिलं अंतिम साध्य जीवनामध्ये करण्याकरता कोणी प्रवृत्त नाही आहे. समाजाची धारणा आहे याची आम्हाला गरज नाही, याची आम्हाला गरज नाही. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, मार्मिक वाक्य आहे. महाराज म्हणतात राज्यकर्त्यांना सुद्धा या ब्रह्मज्ञानाची गरज आहे. ब्रह्मज्ञानी पुरुषाला तरी राजा करा, नाहीतर राजाला तरी ब्रह्मज्ञान करून द्या. कोण दखल घेते हो? काय समाजामध्ये चाललंय पहा. तो विषय नाही आपला. एक ब्रह्मज्ञानी पुरुष तरी राजा असावा किंवा राजाला तरी ब्रह्मज्ञान व्हावं. कोणी म्हणे
राजकारणाचा आणि ब्रह्मज्ञानाचा हा फार संबंध आहे, फार संबंध आहे. हा रोजच्या जीवनामध्ये संबंध आहे, लक्षात ठेवा. जगण्याकरता ज्ञानाची गरज आहे का आहाराची गरज आहे? आमची एवढी धारणा आहे, जगण्याकरता 2 टाइम खायला मिळालं पाहिजे. अहो, जगण्याकरता ज्ञानाची गरज आहे. जगणं म्हणजे काय हे कधी कळेल? ज्ञान होईल तर जगणं म्हणजे काय कळेल ना. जर ज्ञानच आपल्याला जर झालं नाही तर काय जगणं आपल्याला कळणार नाही. पशुत आणि आपल्याला काही फरक करणार नाही, लक्षात. मी महाराजांना बोलावं लावलं, आवडलं नाही तरी काय थोडे स्वान सुकरे बापुडे. काय तुकोबारांनी काय शिल्लक ठेवलेलं नाही, भीड ठेवलेली नाही बरं का. कारण समाजाच्या उद्धाराकरता संत बोलले, स्पष्ट बोलले, लक्षात ठेवा. जिथं छत्रपती शिवाजी राजांच्या सारख्या राजाला स्पष्ट बोलले, आम्ही तुम्ही सामान्य हो. तेव्हा महाराजांनी समाजाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर हा समाजाची धारणा आहे, आम्हाला ज्ञानाची नव ब्रह्मज्ञानाची गरज नाही. हे कीर्तनकार होऊन गेले, झाले वैकुंठवासी. ते म्हणायचे, विचारसागर आणि वृत्ती प्रभागाच्या कोबड्या कशाला पाहिजेत, बिनकुबडीचीच गेली बरं. प्रसिद्ध कीर्तनकार होते, लक्षात ठेवा. गुरुवारी महाराज फार परखड बोलायचे बरं. म्हणजे कीर्तनकार बोलायला लागले, ब्रह्मज्ञानाची गरज नाही. तिथं वर्णन केले, ब्रह्मज्ञान घरी येते काकुलती. कोणाच्या येत? तुमच्या. हा, संतांच्या दारामध्ये काकुलतीला येतं ब्रह्मज्ञान. आमचा स्वीकार करा. हा, तरी त्यांनी काय शब्द अपशब्द वापरला नाही. आम्हाला ज्ञान म्हणजेच काय माहिती नाही, तरी आज कीर्तनकार जर बोलत असते ब्रह्मज्ञानाची गरज नाही, तर सामान्य लोक काय बोलतील? समाजाची फार मोठी धारणा झालेलं, लक्षात ठेवा. फार मोठी धारणा. म्हणून आज ब्रह्मज्ञानाची गरज आहे, पण माणसाचा अगदी शास्त्रीय भाषेमध्ये निश्चित भ्रमात आहेत माणसं, नाही का? निश्चित भ्रमात आहे. आम्हाला याची गरजच नाहीये, याची गरजच नाही, लक्षात. आणि गरज नाही त्याला विचारलं, का कीर्तनाला येता का? कशा करता म्हणतात. पंढरपूरला येता का? कशा करता? ज्ञानेश्वरी वाचता का? कशा करता? गाता वाचता का? कशा करता वाचायचे? हरिपाठ म्हणता का? कशा करता? लोक प्रश्न विचारतात. याचा अर्थ काय? आपली धारणा आहे, याचा आपल्या जीवनामध्ये काहीही संबंध नाहीये. किंबहुना एवढीच धारणा नाही, झालं तर याच्या वाचून होईल आम्हाला. झालं तर याच्या वाचून होईल. पण आतापर्यंत असं इतिहासामध्ये घडलेलं नाही. अपवाद कुठंतरी सापडेल. नेम वेगळा आणि अपवाद वेगळा. म्हणून आमच्या परवा बापूंनी प्रश्न केला, रामबागेत कीर्तन ऐकलं आदरणीय चिदंबरेश्वर महाराजांचं. त्यांनी ज्ञानोबरांचा अभंग घेतला होता. कोणता? ध्येय ध्याता ध्यान, ज्ञेय ज्ञाता ज्ञेय. फार सुंदर त्यांनी चिंतन मांडलं. आणि दुसऱ्या चरणामध्ये मनाला उपदेश केला. कीर्तन झाल्या झाल्या बापू माझ्याकडे आले, राहवलंच नाही त्यांना. मग म्हणजे एवढं आत्ता महाराजांनी सांगितलं, ज्ञानाच्या बाबतीत एवढं सांगितलं, आपुली आपण करा सोडवून म्हणून त्यांनी प्रमाण दिली महाराजांनी. मग आम्ही जे आता ज्ञान संपादन करतोय गुरूंच्या सानिध्यामध्ये, मी तर गुरूंची काही आवश्यकता नाहीच का?
जर मनाने हा निश्चय करायचा आहे, मनाने त्याच्याकरता प्रयत्न करायचा, इतका प्रयत्न करायचा हे जाणून घ्यायचा आहे, आणि जाणून घेऊन त्या मनाला उपदेश केला, अरे मना, हा त्याच्याकरता तो प्रवृत्त हो, इतका त्या मनाला जबरदस्तीने केलेला उपदेश आहे. एवढा आहे तर गुरु कशा करता असा प्रश्न बापूंनी केला. त्यांना सांगितलं शेवटी ज्ञान होत ते गुरु कृपेनच होत. ज्ञान होत ते गुरु कृपेनच होत. त्यांना मागा चालते अक्षय बोध पाटे होतरे कृपा आधी. पण त्यांनी विचारलं का, विचारलं काय, मला काय त्यातलं कळतं म्हणून विचारलं का, शंका म्हणून विचारलं, ते मला काय मनात तसं आलं नाही बरं का. मी त्यांना सांगितलं हा जो उपदेश आहे कुठपर्यंत, हा गुरुकृपेला पात्र होण्यापर्यंत हा त्या मनाने प्रयत्न केलाच पाहिजे. एवढा प्रयत्न केला पाहिजे, एवढा प्रयत्न केला पाहिजे. तो प्रयत्न केला तर शेवटी गुरुकृपा होईल आणि ते ज्ञान होईल. कशा करता सांगितलं मी, आज लोक म्हणतात ज्ञानाची गरज नाहीये. ज्ञानाची गरज नाही आहे, पण ज्ञान हे गरज नाही झालं तर आम्हाला या साधना वाचून होईल. पण शास्त्र सांगतं साधना, साध्य आणि साधन याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे. कार्यकारण भाव आहे, आणि कार्यकारण भाव असल्यामुळं साधना केल्याशिवाय साध्य प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून एक वर्ग आहे आम्हाला ज्ञानाची गरज नाही, दुसरा वर्ग आहे आम्हाला हे न करता मिळेल, असा एक वर्ग आहे. म्हणजे गरज नाही म्हणणारा एक वर्ग आहे बरं का, लक्षात ठेवा. पण एक वर्ग आहे आम्हाला याची गरजच नाही आहे. एकाला बरोबर आहे महाराजांनी विचारलं, तुम्ही माळ घातली? हो. म्हणजे कोणाकडून घातली? काय नाही म्हणले, मी माऊलीच्या मंदिरात गेलो, माऊलींच्या समाधीवरती ठेवलो आणि ती मी माझ्या हाताने घातलो. मी ठरवलं माझे गुरु माऊलीच. चांगली भावना, चांगली आहे भावना, चांगलं आहे, वाईट नाही बरं का. पण शास्त्र सांगतं घालणारा कोणीतरी जिवंत पाहिजे, जिवंत पाहिजे. मला त्याचा संबंध सांगायचा आहे. जसं काही लोक म्हणतात आम्ही माऊलींच्या समाधीवरती माळ ठेवून ज्ञानेश्वरी घातली, तसं काही लोक म्हणतात ग्रंथ हेच आमच्या जीवनातली गुरु आहेत. ग्रंथ हेच आमच्या जीवनातली गुरु आहेत आणि आम्हाला त्या ग्रंथातूनच कळेल. भावना चांगली आहे पण ग्रंथ गुरु होऊ शकत नाही. हा ग्रंथ गुरूंच्या मुखातून श्रवण केले पाहिजेत. म्हणून महाराजांचं नेहमी सांगणं, जर ग्रंथ जर गुरु असतील तर ग्रंथ विकणाऱ्याचा पहिल्यांदा उद्धार झाला असता. ग्रंथ विकणाऱ्याचा उद्धार झाला असता. महाराज म्हणतात ग्रंथ विकणाऱ्याने बंगले बांधले हो, पण उद्धार झाला नाही. आता आमचा संबंधच आहे, प्रकाशन आश्रमातला असल्यामुळे आम्ही ते व्यापाऱ्याला ग्रंथ पोचवावे लागतात. बरेच व्यापारी आमच्या देखत भाड्याच्या घरात राहणारे स्वतःच्या बंगल्यात राहतात केवळ ग्रंथ विकून. याचा अर्थ ती ग्रंथ आहे. केवळ ग्रंथ वाचूनही ब्रह्मज्ञान होत नाही, गुरु वाचून होत नाही, साधने वाचून होत नाही. मग ते ज्ञान जर गुरु वाचून साधने वाचून जर होत असेल तर महाराजांनी प्रश्न केला, हे निर्माण कोणाकरता झालंय? फार मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न म्हणी मानशी घेऊन तुकोबाराय म्हणतात, आज समाजाला समज देतात बाबांनो, आपल्या मनाची जर धारणा असेल तर आम्हाला ज्ञानाची गरज नाही, ब्रह्मज्ञानाची गरज नाही. आणि ते ब्रह्मज्ञान झालं तर आम्हाला या साधने वाचून होईल. महाराज म्हणतात ते शक्य नाही. ही समाजाला समज देण्याकरता तुकोबारांनी
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये याला उत्तर दिलेलं आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिंपोटी वेदशास्त्रे जरी आणि तरी जर तरी भाषा वापरलेली आहे. एक बोलण्याची पद्धत आहे आणि ती पूर्वसुरींच्या पासून आहे. वर पूर्वार्धामध्ये जरी शब्द आहे आणि उत्तरार्धामध्ये तरी आहे. जरी कळे तरी का हिंपोटी वेदशास्त्रे तुम्हालाच प्रश्न केलाय महाराजांनी. बरं तर खरंच एखादा यावा आणि त्याला ब्रह्मज्ञान व्हावं, महाराज म्हणतात इतकं सोपं नाहीये ते ब्रह्मज्ञान. इतकं सोपं नाहीये. अगदी महाराजांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर ते बाजारात आणि चव्हाट्यावरती बोलण्यासारखं नाही. बरं कारण ब्रह्मज्ञानाचे अधिकारीच दुर्लभ आहेत. ब्रह्मज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहेत. अधिकाराचा विचार मांडायला लक्षात ठेवा. अधिकाऱ्याशिवाय ज्ञान होत नाहीये. या पूर्वार्धामध्ये तुकोबांनी समाजाला जाणीव करून दिलेली आहे. असं कोणाला तरी ते ज्ञान होत नाही. कोणी यावं आणि ते ज्ञान व्हावं इतकं ते सोपं नाही आहे. त्या ज्ञानाच्या अधिकाराच्या बाबतीत दुर्लभता सांगितलेली आहे. अधिकाराच्या बाबतीत आपल्याला अनुभव आहे. असं घडतं कधी कधी सांगणारे भेटतात पण ऐकणारे भेटत नाहीत. कधी कधी ऐकणारे भेटतात पण सांगणारे भेटत नाही. हे जुळूनच येत नाही बरं का लोक. अवघड आहे. जरी आपल्याला जरी ज्ञान असेल, आपल्याजवळ ज्ञान असेल, आपण जरी सांगण्याकरता प्रवृत्त झालो तरी लोक म्हणतात महाराज काय फार अवघड सांगू नका. डोक्याच्या वरून जाईल असं काय सांगू नका. मला राहून राहून गंमत वाटते. डोक्याच्या वरून काय जात? वारं जाते. डोक्याच्या वरून वारं जाते. ज्या अर्थी तुम्ही हे कठीण शब्द ऐकून डोक्याच्या वरून गेलं म्हणतात त्या अर्थी तुमच्या हे कानात शिरलंय. हो
हे कानात शिरलंय म्हणजे तुम्हाला कळालं, हे यांनी काय सांगितलं हे आम्हाला कळालं नाही, हे कळणंच आहे ना एका परीनं. लोक म्हणतात डोक्याच्या वरून गेलं, डोक्याच्या बोलण्याची भाषा. तात्पर्य ज्ञानाचे अधिकारी फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहेत, लक्षात ठेवा. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतते, भगवंतांनी वर्णन केले. आणि त्या अधिकाराच्या संबंधाने देव बोलले, मी वसुदेवाला सांगितलं नाही, देवकीला सांगितलं नाही, बंधू बळीभद्राला सांगितलं नाही, अर्धांगी लक्ष्मीला सांगितलं नाही, ते अर्जुनाशी गुह्य बोलत का? त्या सगळ्यामध्ये फक्त अधिकारी अर्जुनच होता. अधिकारी कोण होता? अर्जुनच होता. वसुदेव हो बाप होता, बरोबर आहे. देवकी आई होती, प्रत्येकाचं सामर्थ्य आहे. बळीरामादा सारखा भाऊ होता, लक्ष्मी सारखी अर्धांगिनी होती. लक्ष्मी काय सामान्य आहे का हो? पण भगवंतांनी जाणीव करून दिली, मी जे गुह्य सांगणार आहे, ज्ञान सांगणार आहे, याचे अधिकारी मात्र हे नाही, पण जवळच होते हो. किती जवळ होते? नातं सांगितलंय, जवळ होते, पण ज्ञानाच्या अधिकाराला जवळ नव्हते. ज्ञानाच्या अधिकाराला जवळ नव्हते म्हणून देवाला सांगावं लागलं, अधिकार पाहून सांगावं लागलं. पण त्यातही विचार करा, देवाच्या जवळच ते सोडा, अर्जुनाच्या जवळचे लक्षात घ्या. अर्जुनाच्या जवळचे लक्षात घ्या. 5 पांडव घ्या, कौरवांचा विचारच करू नका. तो विचार घ्यायची गरजच नाही. आणि ते कौरव म्हणजे आम्हाला ज्ञानाची गरज नाही म्हणणारे हेच कौरव हो. त्या काळात 100 होते, आता त्याचा आकडा अगणित आहे. पण त्या 5 पांडवांमध्ये सुद्धा ज्ञानाचा अधिकारी कोण ठरला? अर्जुन. इतकं सुलभ नाही ज्ञान, लक्षात ठेवा. अतिशय त्या ज्ञानाला अधिकारी मिळणं अतिशय दुर्लभ आहे. कोणीतरी यावं आणि कोणीतरी सांगावं आणि त्याला ज्ञान व्हावं. तुकोबराय म्हणतात, ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउठी. एवढी सुलभता नाही, लक्षात ठेवा. त्या ज्ञानाच्या बाबतीत अधिकाराचा विचार मांडलेला लक्षात ठेवा. तो अधिकारी संपन्न असेल तर त्याला ते ज्ञान प्राप्त होईल, अधिकार नसेल तर ते ज्ञान प्राप्त होणार नाही. फार महत्वाचा विचार आहे. अधिकाराचा दुर्लभता सांगण्याचा फार चिंतनीय विचार आहे. पण नेमकं काय झालं आज बोलून दाखवतो, गरजेचं आहे. पण माझी अचानक तब्येत बिघडली बरं का. तब्येत बिघडली की मानसिक संतुलन राहत नाही बरं का. रात्रीपासून मी विचारात होतो, मला खरंच चिंतन करायचं, प्रामाणिक चिंतन करून आपल्याला बोलायचं होतं. जे ओघान येईल ते सांगायचं ठरवलंय मी. पण काहीतरी चिंतन आपल्यासोबत बसून ठरवून सांगायचं ठरलं होतं. पण अशी काही विचित्र अवस्था निर्माण झाली ती समोर कीर्तनात. आहे आता ठाकठीक आहे हो, पण ते आधी लागतं ना. तेव्हा हे वाचत असताना फार सुंदर विचार मांडला येतं की अधिकाराचा विचार तो करणं गरजेचं आहे बरं. दोन्ही अभंग मार्मिक आहे, मग अशी सांगितलेलं आहे. आणि अभंग मार्मिक आहे. आज ज्ञानाची गरज आहे, पण ज्ञानाची गरज असताना इथं तुकोबराय सांगायचं, ज्ञानाचे अधिकारी दुर्लभ आहेत, फार दुर्लभ आहेत, लक्षात ठेवा. म्हणून अनेकांच्या जीवनामध्ये अनेक लोक भेटले, पण कोणी कोणाला तसं सांगितलं नाहीये. कोणी कोणाला सांगितलं नाही, लक्षात ठेवा. अधिकारी भेटला त्याला सांगितलं, अधिकारी भेटला नाही त्याला सांगितलं नाही.
आणि सांगून काय परिणाम होत नाही. महाराज बोलता बोलता मगाशी त्यांनी एक खंत व्यक्त केली. म्हणजे महाराज आपण सांगतोय पण माणसं स्वीकारत नाहीत. माणसं स्वीकारत नाही. ते म्हणजे आमचं सांगणाऱ्याचं होणं का ऐकणाऱ्याचं होणं? ऐकणारच. मी शक्यतो महाराजांशी मी प्रत्युत्तर कधी देत नाही. त्यांनी काय सांगितले ते ऐकून घेतो आणि ऐकून त्यांची अपेक्षा असते मी द्यावं, आणि ते ऐकून ऐकून वाट बघतात आणि आपणच देतात. जेव्हापासून संबंध आला तेव्हापासूनचा अनुभव आपला एक लक्षात ठेवा, गोष्ट लक्षात ठेवा. काही माणसं माझ्या बोलण्याचा गैरसमज करते. आता हे महाराजांच्या जवळ आले तर महाराजांची स्तुती केली पाहिजे, यातला मी वक्ता नाही आहे. आताच्या भाषेत जर बोलायचं तर गुरुवर्य साखरे महाराजांचा मी चेला आहे. महाराज कोणाची स्तुती तोंडावरती करत नव्हते. महाराजांचं फार प्रखर होतं. त्यांच्या सानिध्यात मी आज 40 वर्ष आहे. बरंच काही मी महाराजांच्याकडून शिकलोय. बरं, बऱ्याच कार्यामध्ये महाराजांनी मला पुरस्कृत केलंय. महाराजांची इच्छा होती तू फार विश्वास व्हायस, आश्रमात कायम थांब. तात्पर्य काही बोलत असताना पुढची व्यक्ती ऐकून घ्यावं. त्यांचा मुद्दा असा की आपण सांगतो, सांगून सुद्धा समाज त्याचा स्वीकार करत नाही. मी थांबलो. महाराज बोलले म्हणजे अनधिकारी. म्हणजे आज ज्ञान संपादन करण्याकरता ज्ञानाची गरज आहे, पण ज्ञानाचे अधिकारी फार फार दुर्लभ आहे. महाराज म्हणतात सजासजी कोणाला हे ज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठे. परमार्थामध्ये यावा, आल्या आल्या लगेच त्याला ब्रह्मज्ञान व्हावं इतकं सोपं नाही आहे. गुरुवर्य महाराजांनी त्याला दृष्टांत दिलेला आहे. शेतकऱ्याचा पेरलेलं उगवण्याकरता काही कालावधी लागतोय. पेरलेलं उगवण्याकरता काही कालावधी लागतोय. आम्हाला काय वाटतं, पेरलं पेरलं की उगवायला पाहिजे. नुसतं उगवायला नाही, ते फलापर्यंत गेलं पाहिजे. आज लोकांची धारणा काय, सकाळी माळ घातली की संध्याकाळी साक्षात्कार. आपला अधिकार तेवढा असेल तर होईल, नाही असं नाही बरं का, होईल. पण पेरलेलं उगवण्याकरता काही कालावधी लागतो, काही कालावधी लागतो ती परिपक्वता येण्याकरता. तसं परमार्थाच्या साधनेमध्ये आल्यानंतर आल्या आल्या एखादा आपल्याला क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू महात्मा भेटला आणि भेटल्या भेटल्या त्यांनी 4 गोष्टी आम्हाला सांगितल्या, लगेच ज्ञान झालं असं कधी होत नाही. जर अधिकारी नसताना त्याला ज्ञान होणं शक्य नाहीये. त्याचा अधिकार तेवढा वाढला पाहिजे, आणि तो अधिकार वाढण्याकरता काय करावं लागेल त्याची मीमांसा 3 चरणामध्ये महाराजांनी केली. पण समज देतात जर साधने वाचून अनधिकार्य वाचून जर ज्ञान हे जर मिळत असेल तर महाराज म्हणतात तरी का हिंपोती वेदशास्त्रे. हिंपोती म्हणजे कष्ट. तरी का हिंपोटी वेदशास्त्रे. ही वेदशास्त्रे निर्माण झाली का, त्या निर्माण करणाऱ्यांनी एवढे का कष्ट घेतले, काय कामं नव्हती त्यांना. वेद आणि शास्त्र निर्माण करणं इतकं सोपं आहे का हो? सोपं आहे. आपण रोज 2 तास बोलू शकतो, पण एखादा ग्रंथ लिहू शकत नाही. लिहू शकतो. आणि ज्यांनी हे वेद आणि शास्त्र जगाच्या समोर प्रगट केलं, ते प्रगट करण्याकरता त्यांना काय करावं लागलं याचा विचार केलाय. तरी काय हिंपोटी वेदशास्त्रे. जी वेद आणि शास्त्र जी निर्माण ज्यांनी केली, जी जन्माला आली, ती निर्माण करण्याकरता त्यांनी काय काय कष्ट केले याचा विचार करा.
किती कष्ट आहेत त्याच्यामध्ये. त्या भामतीकारांचं वर्णन केलं जातं. भामती नावाचा एक महान ग्रंथ एका थोर महात्म्याने तो प्रगट केला. किती कष्ट केले ते चरित्र पहा म्हणजे कळेल. चरित्र पहा म्हणजे कळेल. आम्ही महाराजांच्या सान्निध्यात राहत असताना महाराजांनी बरेच ग्रंथ लिहिले. मी आश्रमात शिकायला गेलो त्यावेळी 4च ग्रंथ होते. आता महाराजांची ग्रंथाची यादी 100च्या वर आहे. 100च्या वर. मी आश्रमात शिकायला गेलो त्यावेळी महाराजांनी एक सोहमयोग नावाचा ग्रंथ लिहिला होता. चिरंजीव पद एक लिहिलेलं होतं. आणि ही काय परंपरेने आलेले विचारसागर, वृत्ती प्रभाकर, ज्ञानोबरांची गाथा. पण मी ज्यावेळी शिकायला गेलो 87चा काल, त्या काळामध्ये महाराजांनी 3 ग्रंथ लिहिले होते. सोमयोग, योगत्रयी, चिरंजीव पद आणि अद्वैत मकरंद. त्याच्यानंतर एवढे ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथ लिहिण्याकरता किती त्यांचे कष्ट जर पाहिले ना, हो फार कष्ट. हे ग्रंथ लिहिण्याकरता त्यांना एवढा कालावधी, एवढे कष्ट लागायचे की रात्री त्यांचे झोपल्यानंतर पाय एवढे दुखायचे. पाय आम्ही दाबायचो. दाबता दाबता ते चेपता चेपता आमचं बनीन ओलं व्हायचं. महाराज एकदा लिहायला बसले की 4 तास उठत नव्हते. पण रात्री मात्र एवढे कष्ट त्यांना त्या शरीराचे सण व्हायचे नाही. आम्ही किती वेळा तरी माझं बनीन भिजलंय. महाराजांचं अंग चिप. मला कष्ट सांगायचे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये एखादा महात्मा ग्रंथ लिहिण्यामध्ये एवढे कष्ट आहेत. काही पूर्वसुरींनी हे निर्माण केलेले ग्रंथ जगाच्या उद्धाराकरता हे निर्माण केले, यांना काही कष्ट झाले नसतील. प्रश्न केलाय तरी का हिमपोटी वेदशास्त्रे. म्हणजे या शास्त्राच्या वेदाच्या आधारा वाचून जर ज्ञान होत असेल, काही न करता ज्ञान होत असेल, तरी निर्माण ज्यांनी केले त्या करण्याच्या मग त्यांचा का उद्देश नाहीये. सजासजी निर्माण झाले असा प्रश्न केला महाराजांनी. म्हणजे एवढ्या कष्टाने त्या महात्म्याने ग्रंथ निर्माण केले, एवढ्या कष्टाने निर्माण केले. निर्माण करून सुद्धा त्याचे अधिकारी भेटत नाहीत. निर्माण करून सुद्धा त्याचे अधिकारी भेटत नाहीत. लक्षात ठेवा. आज ही परिस्थिती आहे. आळंदीमध्ये अवलोकन करण्यासारखी परिस्थिती आहे. आमचं महत्भाग्य आहे. वाडवडिलांची पुण्य आहे आणि त्या पुण्याईमुळं आम्हाला श्री गुरु साखरे महाराजांची भेट झाली. बरं, कारण आज आश्रमात गेला ना 25च्या वर विद्यार्थी नसते काय. बरं, आळंदीत गेला तर 1000च्या घरात आकडा शिकणाऱ्यांची. आश्रमात जे ज्ञान दिलं जातं ते पोट भरण्याकरता दिलं जात नाही, उद्धाराकरता दिलं जातं. आणि आळंदीमध्ये दिलं जातं ते पोट भरण्याकरता दिलं जातं. कसं देतं त्याच्यावरती स्वतंत्र कीर्तन करावं लागेल. एवढा गहन विषय आहे. आजही आश्रमात विद्यार्थी बोटावर म्हणण्यासारखे आहे का? फक्त उद्धाराच्या ज्ञानाचाच विचार केला जातो. जर आळंदीत 1000 विद्यार्थी राहतात, आश्रमात 100 का राहू शकत नाहीत? ब्रह्मज्ञान जरी कळे उठाउटी. दुर्लभ ज्ञानाचे अधिकारी. लक्षात ठेवा. पण हे आज निर्माण केलेलं आहे, हे उद्धाराकरताच निर्माण केलेलं आहे. वेद असेल, शास्त्र असेल, 4 वेद, मुख्य वेद एकच आहे. त्याची विभागणी 4 रूपामध्ये केली व्यास महर्षींनी. वेद शास्त्रे शब्द वापरला. मग शास्त्रीय शब्दाचा अर्थ इथं गीता घ्यायची. बरं, आणि शास्त्राचं भांडण शब्द फुलालाय, त्याचा अर्थ वेगळा आहे. कारण गीतेला शास्त्र म्हटलेलं आहे. आलाय की नाही? उभ्या द्या. हा, ये अंतरंगोची. हा, नाही, शास्त्र शास्त्र शब्द आलेला आहे.
असो, हा उभे आहे त्याच्याकरता शास्त्र आहे, लक्षात ठेवा आहे. वेद आणि शास्त्र महाराज म्हणतात ही निर्माण करणाऱ्याने निर्माण करण्याला किती कष्ट पडले तरी का हिंपुती वेदशास्त्रे. एवढी निर्माण करून सुद्धा, एवढ्या कष्टाने निर्माण करून सुद्धा आज वाचणाऱ्यांची संख्या किती आहे हो? अवलोकन करणाऱ्यांची संख्या किती आहे? का वाचत नाहीत माणसं? दुर्लभत आहे. हे निर्माण केले आमच्या तुमच्या करता, ब्रह्मज्ञान होण्याकरताच निर्माण केलेलं आहे. पण हे निर्माण होण्याकरता, हे प्राप्त होण्याकरता निर्माण जरी केलेलं असलं तरी सर्वांची सहज प्रवृत्ती तिकडे नाही आहे. अतिशय कष्टाने निर्माण जरी केलेलं असलं तरी प्रवृत्ती नाही. महाराज म्हणतात त्याचं एकच कारण अधिकाराची दुर्लभता. आणि अधिकाराची दुर्लभता घेऊन तुकोबाराय म्हणतात हे निर्माण केलंय आणि निर्माण करून सुद्धा आपल्याला जर हे प्राप्त जीवनामध्ये व्हावं असं वाटत असेल तर अनेकांनी त्याच्याकरता काय केलं आणि आम्ही तुम्ही त्याच्याकरता काय केलं पाहिजे याचा विचार महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. शास्त्राचे भांडण तप तीर्थार्चन उर्वीचे भ्रमण याजसाठी. महाराजांनी तिथे एक विचार मांडलेला आहे. पण त्याचा विचार आपल्या समोर मान्य करायला एवढा वेळ नाही, फक्त उल्लेख करून जातो. शास्त्राचे भांडण तप तीर्थार्चन. महाराज म्हणतात जे ब्रह्मज्ञान जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करायचं आहे त्या ब्रह्मस्वरूपाविषयी काही वाद करणारी मंडळी आहे. नाही म्हणून आहेच, पण ते प्रत्येकाचं मत मात्र भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाचं मत मात्र ज्या ब्रह्मस्वरूपाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे त्या ब्रह्मस्वरूपाविषयी प्रत्येकाने आपली आपली मत मानलेली आहेत. आपण ती श्रवण केलेली आहेत असं ग्राह्य धरून आपण पुढे जाऊ. म्हणजे मी सुटलो. हा विचार आहे तो करायला पाहिजे, तो करायला पाहिजे. प्रत्येकाने त्या ब्रह्मस्वरूपाविषयी विचार मांडलेला आहे. हा ते ब्रह्म नेमकं आहे कसं त्या स्वरूपाच्या संबंधाने प्रत्येकाने एवढा विचार केला, एवढा विचार केला. महाराज म्हणतात विचार करणारे सामान्य नाहीत, ते शास्त्र संपन्न आहेत. त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून प्रत्येकाने आपलं आपलं मत त्या स्वरूपाच्या संबंधाने व्यक्त केलेलं आहे. त्याच्याविषयी प्रत्येकाचा एक वाद आहे. त्या वादाला इथं भांडण म्हटले. जसं आम्ही तुम्ही जे भांडतो तसं नव्हतं. काय लोक म्हणतात महाराज आम्ही परवा गेलो पण तिथं कीर्तना करता भांडणं झाली. कीर्तना करता भांडणं झाली. तसं हे भांडण नव्हे. काय लोक म्हणतात महाराज आम्ही गेलो पण देण्या घेण्या करता भांडणं झाली.
तसं हे भांडण नव्हे बरं का. हा, काहींचं मत आहे ते ब्रह्म असं आहे, काहींचं मत आहे ते असं आहे, काहींचं मत आहे असं आहे. जर महाराज म्हणतात जर ही मंडळी त्या स्वरूपाविषयी जर एवढा वाद करतात, त्या वाद करण्याच्या मागे काही त्यांना किंमत नाही आहे, उगाच वाद करायला ती प्रवृत्त झाली. प्रत्येकानं आपलं आपलं मत मांडायचं आहे त्या ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ प्रत्येकाला समाजाच्या समोर प्रगट करायचं आहे. पण प्रत्येक जण त्या स्वरूपाविषयी मात्र वादविवाद करतात. म्हणजे ते ब्रह्म आहे, त्याचं आपल्याला ज्ञान संपादन करायचं आहे. पण महाराज म्हणतात ही विचार करणारी मंडळी मात्र एका एका शास्त्राचा अभ्यास त्यांनी जीवनामध्ये करून ते शास्त्र समाजाच्या समोर त्यांनी ठेवले बरं का. मग सांख्य असतील, नैयायिक असतील, योगाचं चिंतन करणारे पतंजली असतील. कारण शास्त्रामध्ये काही 6 शास्त्रकार आस्तिक सांगितले आणि काही 6 शास्त्रकार नास्तिक सांगितले. नास्तिकाचा विचार मी आस्तिकाचा विचार आहे आणि त्या आस्तिकांचा मध्ये हा विचार आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या विषयी. ते ब्रह्म आहे कसं ते सिद्ध करण्याकरता प्रत्येकाने त्याचा अभ्यास केला, किंबहुना काहींनी त्याचा अनुभव घेतला आणि हे जगाच्या समोर त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात जर ते ब्रह्मज्ञान अधिकारा वाचून जर ताबडतोब एखाद्याला जर होत असेल तर या लोकांनी उगाच भांडणं केली, उगाच वाद केला, याचं उगाच मंथन केलं, याचं उगाच चिंतन केलं. शास्त्राचे भांडण एवढंच नाही, महाराज म्हणतात ते मिळवण्याकरता तप तीर्थार्थ यांना काही न करता उगाच ते तप करण्याकरता झाले, उगाच तीर्थाटन करण्याकरता उगीच झाले का. म्हणजे हे ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता, हे प्राप्त होण्याकरता महाराज म्हणतात त्या थोर थोर मंडळींनी साधना केली, त्याच्याकरता त्यांनी तप केलं, त्याच्याकरता तीर्थाटन केलं, तीर्थयात्रा केली. उर्वीचे भ्रमण यासाठी उर्वी शब्द त्या मोबाईल मध्ये पूर्वीच पण कराडकरांच्या गाते ती पूर्वीच आहे. हा पुरीचे असं आहे, काही नाही पूर्वीचे उर्वीचे एखाद्या नगरीचं वर्णन होतं, पूर्वीने दुसरंच काहीतरी निर्माण होतं. मग तेच ते उर्वी मला शंका आली म्हणून मी अमरकोश काढला आणि अमरकोशामध्ये पृथ्वीची 27 नाव आहे. पृथ्वीची 27 नावे, त्या 27 नावापैकी पृथ्वीचं उर्वी हे नाव आहे. कारण मी जर कीर्तन झाल्यानंतर मी विचार केला, एखाद्याने विचारलं महाराज तुम्ही कीर्तन केलं पण उर्वी शब्दाचा अर्थ काय सांगितला नाही, फार मोठी पंचायत येणार म्हणून मला ते राहावं ना. मी अमरकोश नावाचा ग्रंथ मोठा आहे, संस्कृत आहे बरं, आणि तो पाहिला ते लवकर सापडे ना, संस्कृत आहे सगळं. आणि ते शोधण्याकरता ती अनुक्रमणिकाच वेगळी आहे त्या ग्रंथाची. शब्दकोशाचं भांडार पाहिजे. हो, काय लोक म्हणतात सांगितलं असतं पण वेळेच्या अभावी समजत नाही. आता मी सांगितलं मला वेळच मिळाला नाही, मग सुटला ना. मग ते पाहावं असं वाटलं फार, म्हणून मी सुरुवातीला जबाबदारीनं बोललं पाहिजे. उर्वी शब्दाचं म्हणलं हे अर्थ लागला तर या अभंगावरती कीर्तन करायचं, नाहीतर नाही. आणि शोधता शोधता ते श्लोक आहे संस्कृत, आणि त्या संस्कृत श्लोकामध्ये 27 नावं पृथ्वी मातेची आहेत. या पृथ्वीला उर्वी हे नाव आहे. उर्वीचे भ्रमण यासाठी, जे पृथ्वीवरती जे भ्रमण करायचं आहे, मग पृथ्वीवरती जेवढी म्हणून तीर्थ आहेत मग त्याच्यामध्ये पुऱ्या आल्या, सप्तपुऱ्या, 4 धाम. मग तिथं पुरीचा अर्थ होतो बरं का. 4 धाम सप्तपुऱ्या ज्योतिर्लिंग 12, ही कुठं पृथ्वीवरतीच आहे. ही कशा करता या पृथ्वीवरती असलेल्या सर्व तीर्थाचं भ्रमण केलं. उर्वीचे भ्रमण.
त्या पृथ्वीवरती जे भ्रमण केलं, या तीर्थाटन जे केलं ते कशा करता केलं? याजसाठी म्हणजे 2 तास कीर्तन करण्याकरता नव्हे, 2 तास कीर्तन करण्याकरता नव्हे. हे ब्रह्मज्ञानाचा जो अधिकार लागतो तो अधिकार मिळवण्याकरता आम्ही हे केलं असं कोण सांगतात? थोर मंडळी सांगतात, थोर मंडळी सांगतात. लक्षात ठेवा, त्या मंडळीने हे काय केलं आयुष्यामध्ये, का वेळ जात नव्हता म्हणून. बरेच लोक जातात पंढरपूरला महिन्याला, का सरकारने 75 वाल्याला फुकट केले ना, आणि 60 वाल्याला हाफ केलंय. यांचीच गर्दी पंढरपुरात आहे, बिनकामाचीच वर कसा. वास्तविक या माणसांनी घरात बसून आता परमार्थ करायचा, पण हे फुकटे सगळे हो. कीर्तनाला नाहीत, प्रदक्षिणेला नाहीत, यांचीच गर्दी. एसटीतही गर्दी आणि पंढरपुरातही गर्दी. ते भाग वेगळा, ती बनवी वेगळी बरं का. मुद्दा लक्षात ठेवा. या संबंधाने मी बोलतोय. तुम्ही म्हणाल महाराज सरकारने दिले, तुमच्या पोटात का दुखालय? सरकारने सगळं द्यावं आणि भारताचं दिवाळ काढावं आणि आपण असंच कर्जात मरावं, हीच अपेक्षा आपली ना. हा विचार करून मतदान करावं का. कुणाच्या तरी अभिलाषाला आहारी जाऊ नका. धर्माचं रक्षण करायचं असेल तर धर्माचं रक्षण करण्याकरता जो जबाबदारीने आज उभा आहे त्यालाच द्या. मी धर्म पक्षाचा आहे बरं का, लक्षात ठेवा. पूर्वीचे भ्रमण यासाठी ज्या थोर मंडळींनी हो अधिकार प्राप्त करण्याकरता महाराज म्हणतात संपूर्ण पृथ्वीचं भ्रमण केलं. कशा करता? तप केलं, तीर्थाटन केलं. याच्या करतात. ज्ञानाचा अधिकार दुर्लभ आहे आणि तो ज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्याकरता हे केलं. महाराज म्हणतात एवढंच केलं नाही, आणखी काय केलं ते 3ऱ्या चरणात सांगतो. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. आपण एकच मुद्दा मी आपल्या समोर ठेवणार आहे. ग्रंथ शब्द आलेला आहे. व्यासेही अमूप ग्रंथ केले. जप केलं पाहिजे, तप केलं पाहिजे. पण महाराज म्हणतात व्यास महर्षींनी जे ग्रंथ निर्माण केले, व्यासेही अमूप ग्रंथ केले, व्यासाने केले.
आणि व्यासांच्या नंतर जेवढे संत होऊन गेले त्या संतांनी काही कमी केले का? त्यातलीच तुकोबरांची गाथा आहे, ग्रंथच आहे. ज्या भावनेने व्यासाने हे निर्माण केलं तेच व्यासांचंच मनोगत तुकोबरांनी गाथेच्या रूपाने प्रकट केलं. आमच्या तुमच्या करताच केली बरं का. हा, गाथा कशा करता वाचावी? कंबर बांधून लोकांना सांगता येईल म्हणून. ते तुकोपनिषद आहे बरं का, तुको उपनिषद आहे. खरंच या गाथेचं जर आपण चिंतन केलं तर उपनिषदाचं चिंतन आहे. तुकोबरांनी का निर्माण केलं हो, कशा करता निर्माण केलं? हा, गाथेचं चिंतन करायचं आहे, गाथेचं पारायण करायचं आहे. कशा करता? केवळ अधिकार प्राप्त होण्याकरता बरं का, उद्धाराकरता करायचे साधना. दुसरा हेतू काही नाहीये. या भावनेनं केलं पाहिजे, त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आम्ही गाथा वाचतो कामापुरता, संकल्प आपण जीवनामध्ये करतो. मी केला पण मला प्रकृती अलीकडे साथ देत. मी आळंदीहून आल्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं 10 महिन्यामध्ये 108 पारायण केली महाराज. आणि ती झाल्यानंतर मी संकल्प केला तुकोबरांच्या गाथेची पारायण करायची, एक अनुष्ठान म्हणून, लोकाला उपदेश करण्याकरता म्हणून नव्हे बरं का. लक्षात. आता कीर्तनच एवढी निर्माण झाली, गाथा वाचायला वेळच आले. 40 पारायण झाले, अजून 60 आहेत. कशी प्रकृती पुढे साथ देते मला काय माहिती नाही. एक अनुष्ठान मी कशा करता सांगतोय. व्यासेही अमुप ग्रंथ केले, संतांनी अमुप ग्रंथ निर्माण केले. कशा करता? चिंतना करता निर्माण केले, उद्धारा करता निर्माण केले. उद्धाराच्या भावनेने या ग्रंथाचं अनुष्ठान करा, चिंतन करा, मनन करा. हा, निश्चित ग्रंथ आपल्याला अधिकार प्राप्त करून देतील. लक्षात ठेवा, अधिकार प्राप्त करून देतील. हा, ग्रंथाचं चिंतन करता 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 घडतं काय हो, अंतर्मुखता वाढते. अंतर्मुखता वाढते आणि कीर्तन करता करता बहिर्मुखता वाढते. हा, या ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे. चिंतन करण्याने अंतर्मुखता होता होता त्याला वाटलं पाहिजे, कधी कधी वाटतं खरंच एवढं जर तुकोबरांनी वर्णन केले तर आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी सुधारणा केली पाहिजे. माझे मज कळो येते अवगुण, माझ्याकडे फार अवगुण आहे, ते आपण काढले पाहिजेत, टाकले पाहिजेत, अशी मनामध्ये इच्छा निर्माण होईल दोषापन करण्याची. असं त्या वाचण्यातून चिंतन करण्याने आपल्या मनामध्ये ही जरी आली, समजावं कुठंतरी आपण ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंगीला. हा, एवढं त्या ग्रंथामध्ये सामर्थ्य बरं का. म्हणून इथं महाराज म्हणतात व्यासाने अनेक ग्रंथ निर्माण केले. हा, तेच ग्रंथ त्याच्यानंतर सकल संतांनी ग्रंथ निर्माण केले. कशा करता? आपल्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्याकरता. तेव्हा ते जीवनामध्ये आपण त्याचं स्वीकार करावा, त्याचं चिंतन करावं. महाराज म्हणतात एवढं करूनही आपलं भागणार नाही, याच्या पुढे काय करावं लागेल? शेवटी महाराज म्हणतात ते ब्रह्मज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर शेवटी कोणाच्या तरी डोक्यावरती पाय ठेवले पाहिजेत. बरोबर आहे ना? अहो, डोक्यावरती नव, पायावरती डोकं ठेवलं पाहिजे हो म्हणा लागेल. हा, शेवटी हे आपल्याला जर मिळवायचं असेल तर तुकोबारे म्हणतात काय केलं पाहिजे? याजसाठी संता पाय सेवावे, याजसाठी संता पाय सेवावे,
करावे तुका म्हणे, तरीच करावे तुका म्हणे, तरीच करावे तुका म्हणे. रात्राचे भांगन यादसाठी संत पाय हे शेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. शास्त्राचे भांडण तप तीर्थार्टन, पूर्वीचे भ्रमण याजसाठी. याजसाठी शब्दाला किती वेळा आला? 4 वेळा आलाय का 5 वेळा आला? हा, दुसऱ्या चरणात 1 वेळा, तिसऱ्या चरणात 2 वेळा आणि शेवटच्या चरणात 4 वेळा आलाय. म्हणजे 4 वेळा तुकवर्ण्याचा उल्लेख केलेला आहे. एकच गोष्ट अनेक वेळा सांगितली जाते, त्याचा मागे काहीतरी अभिप्राय असला पाहिजे. याजसाठी, याजसाठी म्हणजे ब्रह्मज्ञान ते प्राप्तच आहे. फक्त तो अधिकार लागतो. तो अधिकार मिळवण्याकरता हे सगळं करायचं आहे. बरं, बाकी काही करायचं नाहीये. असं ते ज्ञान कुठं चमत्कारातून बाहेरून आत येतं आणि मग प्रकाश पडला अशी काय भानगड परमार्थात नाही. काय लोक म्हणतात हात ठेवला डोक्यावरती माझ्या हृदयात प्रकाश पडला, लगेच बाहेर पडला. ते काय बॅटरी आहे वे, बटन दाबलं की प्रकाश पडायला. ते प्राप्तच आहे. फक्त अधिकार आपल्याला मिळवायचा आहे आणि अधिकार मिळवण्याकरता परमार्थ करायचा आहे. अधिकार मिळवण्याकरता परमार्थ करायचा आहे. बाकी याच्या मागे उद्देश नाही. चातुर्मास कशा करता करायचा आहे, चिंतन कशा करता करायचं आहे, अधिकार वाढण्याकरताच. दुसरा उद्देश याच्या माग काही नाही. इतकी वर्ष आपलं चाललेलं आहे. अधिकार प्राप्त झाला की आपल्याला गुरूंची कृपा होतेच, पण अधिकार प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करायचा. कधी अधिकार प्राप्त होईल सांगता होत नाही, पण करत राहिलं पाहिजे. साधना करत राहिली पाहिजे. तेव्हा महाराज म्हणतात शेवटी आपल्याला हे ज्ञान होणार, ते ब्रह्मज्ञान होणार. शेवटी ही सर्व साधना करून आपल्याला शेवटी कुठंतरी नतमस्तक व्हावं लागेल. याजसाठी संत पाय हे शेवावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरणी भावे, रिगावया हरिप्राप्तीशी उपाय धरावे. संतांचे ते पाय ते ज्ञान पैगा बरवे, जरी मन्यात आणावे तरी संताया भजावे. याजसाठी संत पाय हे शेवावे. महाराज म्हणतात संतांच्या जवळ जाऊन त्यांचे पाय शेवावे नाम, त्यांना शरण जा, त्यांच्या पायावरती नतमस्तक व्हावं. आणि त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालं की आपल्याला त्यांच्या करवी हे ज्ञान होईलच. ज्याला ज्ञान होईल महाराज म्हणतात तो तरेल. कुठं आकाशात तरंगेल, तरीच तरावे. हा संतांनी दिलेला फार मोठा अनुभव आहे, लक्षात ठेवा. इथं तुकोबराय बोलले, काय बोलले, तरीच तरेल.
ज्ञानोबा सांगतात, तरलो तरलो आता उद्धरेलो गुरुकृपे, तरेल आणि तरलो. बर का? तुकोबारे म्हणतात तरली, ज्ञानोबारे म्हणतात तरलेले. आश्वासन नाहीये, आम्ही तरलो. आम्ही त्या गुरूंच्या चरणावरती नतमस्तक झालो, शरणागती स्वीकारली आणि आम्ही तरलो. तरलो म्हणजे आम्हाला ते ब्रह्मज्ञान झालं. म्हणजे हे शेवटी मिळवण्याकरता कुठंतरी अधिकार लागतो आणि तो अधिकार प्राप्त झाला की होतं, पण तो अधिकार प्राप्त होण्याकरता परमार्थाची साधना करायची आहे. त्यातला हा एक साधनेचा काल म्हणजे चातुर्मास आहे. या वर्षी ज्यांचा वाया गेला असा वाटतो त्यांनी पुढच्या वर्षी तरी गमवू नका. वर्षभर साधना करत राहाच, पण या चातुर्मासामध्ये अधिक साधना करण्याचा कालावधी आहे. हा काल पवित्र मानलेला आहे. परमार्थाकरता सर्व काल पवित्रच आहे, पण आपल्या त्या इंद्रियाच्या ठिकाणी ती योग्यता निर्माण व्हावी लागते बरं. आणि ती या कालामध्ये आपल्याला साधना करावी. आणि तो साधनेचा एक भाग म्हणून अनेक कालापासून हा चाललेला चातुर्मासाचा कालावधी, त्यातली याची चिंतनाची सेवा. तेव्हा एवढीच या निमित्ताने त्या संतांच्याकडे आपल्याला हे मागायचं आहे. हा अधिकार प्राप्त होण्याकरता आमचा अधिक काळ साधनेमध्ये जावा. आणि अधिक काल साधनेमध्ये गेला की तेच ग्रंथ आपण जे वाचले, तेच ग्रंथ, त्याच ग्रंथातलं ज्ञान त्यांच्या कृपेनं आपल्या हृदयामध्ये ते बिंबित होईल बरं का. ते आपल्याला बोध देतील आणि ते आपल्या जीवनामध्ये घडावं याच्याकरता अशा पद्धतीनं आमच्या जीवनामध्ये ती साधना घडावी. याजसाठी संत पायही शेवावे, तरीच तरावे तुका म्हणे. शास्त्राचे भांडण तपतीर्थार्टन, पूर्वीचे भ्रमण. याजसाठी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली भान ठेवून काही धावता भाव आपल्या समोर प्रगट केलेला आहे. अभंग पूर्ण सुटलेला नाही, काय भाव प्रगट केलेला आहे. जो प्रगट केला काही चिंतन आपल्याला जीवनामध्ये घडावं म्हणून, काय उपदेश म्हणून नव्हे. जसं ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, वेद बोलवल्यानंतर ब्राह्मणांनी दुरुस्त करून घेतला बरं पैठण मधल्या. तसं आपण इथं दुरुस्त करून घ्यायचं बरं का. यांच्या सानिध्यामध्ये येऊन आपण कुठं चुकतो का हे दुरुस्त करण्याकरता आपण इथे यायचं आहे. हे सेवेचा भाग आहे. तेव्हा झालेली सेवा श्री गुरूंच्या संतांच्या चरणी समर्पित करायची आहे. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.